राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदराल घालून दूध पाजत होती. सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही. राजे जन्माला जेवू नका. माझ्या प्रत्येक हिंदू तरुण बहिणीला विनंती असेल, माझे हिंदू माईला विनंती असेल, लग्न झाल्याच्या नंतर डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे. मी कीर्तनातून हा संदेश आवर्जून सांगतो. काही काही बहिणींना माझा राग येईल. ताई, राग करण्यापेक्षा आपली जर काही चूक असेल तर ती सुधरवण्याचा प्रयत्न करा. राग करण्यापेक्षा तुमचा भाऊ बोलतोय, तुमचा मुलगा बोलतोय असं समजून ऐकून चूक सुधरवण्याचा प्रयत्न करा. नाही ते मनमान देडशा नाही होतो. कसं आहे ना बहिणी सोन, मी कानादेश नाही आणि तुम्ही म्हणे कानादेश ना माया बहिणी शेत. तुमले मी नाही बोलणार ते कोण बोलीन. खरं आहे का नाही? आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माच्या हात म्हणून भाऊ बनून तुमचा मुलगा बनून हक्कानं बोलतो. मी कानादेश नाही मनीषीन बोल राही नो. दुसरा कोण बोली त्यांना मुसड पोट टाकसू मी मन घरमा. दुसरा कोणी शिकाडाले. बरोबर आहे का नाही? हो. डोक्यावर पदर घ्यायचा माया हो. का घ्यायचा? 2-5 मिनिटात पटवेल आणि पुढे सरकणार आहे. ऐका, डोक्यावर पदर का घेतला पाहिजे? तुम्ही घरात नेसायची साडी किती रुपयाची असते बहिणी हो? 200, 400, 500, 600 रुपयांची साडी. बरोबर आहे ना? 600 रुपयाची साडी, सहावार साडी 600 रुपयाची. साहेब प्रभाकर भाऊ, 600 रुपयांची साडी, सहावार साडी 600 रुपयांनी. सहावार साडी म्हणजे 6 मीटर. मीटर कितला पडणे ती? 100 रुपयाले. सहावार साडी 6 मीटरनी 600 रुपयांची साडी. 1 मीटर 100 रुपयाले. बरोबर आहे ना? बरं, सहावार साडी 6 मीटर आहे, 100 रुपयांनी 1 मीटर, 600 रुपयांची साडी. पदर कितला मीटर ना राज बहिणीस्वन? 1 मीटर ना. बरोबर आहे ना? 1 मीटर ना. पदर कितला नाव आहे ना त्याची किंमत कितली वहिनी? 100 रुपया. बरोबर आहे ना? मीटर 100 पड राही ना म्हणजे पदर 1 मीटर नाही म्हणशीन 100 रुपया. बरोबर आहे ना? 100 रुपया नाही पदर. पण तो 100 रुपयाना पदर जर तुम्हाला डोकावर राही घ्या ना, एखादा असा त्या मागे बसेलेत असा टोपीवाला बाबा या आता बसेलेत ना, या टोपीवाला बाबांना जर दखिले ना तुम्हाला डोकावर ना पदर, त्या बाबांना तोंड माही सहज वाक्य निघस कोठे ना माय रे राय पोरण काय वय ने काय संस्कार आहेत बो पोरणा. डोकावर ना पदर सुद्धा पडू देत नाही. 100 रुपयाना पदर आहे, 100 रुपयाना पदर आहे. पण तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचं म्हणेन डोकावर पदर दड कायलेत जा. काय फरक पड राय ना पदर लेवा. चला बा, तुम्हाला जीव घाबरे जायले 40 गावमा 36 बाया पदर लेता लेता मरी ग्यात म्हणे आम्ही लेतीत नाही. असं काही शक हा? काय फरक पड राय ना पदर लेवा. अजून सांगत बड्या म्हणे माया बहिणीसले विचारस, साडी लेताना तुम्ही साडी ना बठांग देखीस नाही. जास्त महत्व कोणले देतस बहिणीस्वन? साडी ना पदरले. बरोबर आहे ना? पदर देखीस नाही साडी लेतीस ना तुम्ही. मग तो पदरले का ब तीरपाशील काय देतीस? लग्नेस मा जाती 10-12 हजार साड्या नेसतीस. पोलो मोक्या सोड देतील ते 20 रुपयाना त्या फुले दकाडान करता 1.5-2 हजार पदर मोक्या सोड देते येड्या बानड सुरूत न्या. तेवढं बरं आहे. आखो आडे एक बी बाई नाही तशी. मी बडतताना सांग राहनो बहिणी सोन आडेला काहीच सांगाव नाही. बिगर जेवण ना गो मला राहनो बरं होई घ्या. ते बहीण पाहुणानं घर होतं तडे थोडाफार नाश्ता होई घ्या. हा, आमचे एकनाथ दाजी, एकनाथ हिरामन चौधरी त्यांच्याकडे आम्ही थांबलो होतो. खरं तर यायचं असं आहे, लवकर यायचं काय नाही, पण लवकर येलवर बी लोक जगू देतात नाही माले. एक सेल्फी काढले होत्या, एक फोटो काढले होत्या, सेल्फी काढले होत्या, फोटो काढले होत्या. असं सेल्फी मान फोटो म्हणा तोंड झोप मा बी असं राहायचं. त्यामुळे आता जीव घाबरायला लाग झाले म्हणा. ठरलं थोडा त्या सगळ्या बहिणीशने आई ऐकान द्या, म्हणजे मानसिकता तयार ठेवा बरं का. राग नका दर्जात बहिणीसून 2 मिनिटं बोलू नका. 2 मिनिटं बोलसू, राग दर्जात नका. डोक्यावर पदर घ्यायचा माया हो. तुमले सांगू का, तुम्हाला डोकावर ना पदर तुम्हाला बापने इज्जत वाढावस, आपली संस्कृती जपाना होईन ते डोकावर पदर लेत जा. हो, हाको डोकावर ना पदर न जरा ठीक शे. हाको एक नवीन वस्त्र घाल येईल तसे. नवीन एक वस्त्र येईल ते कोणतं बहिणीस तो गाऊन जर दुकान मध्ये नाना चाकू घाले सुद्धा माट टाकसो त्याने फुल डोकं फिराय दिले त्याने म्हणा. दिकना म्हणजे चाकू घालीन माट टाकसो दुकान मगुशेस नाही. त्या गाऊनने इथला सत्यानाश करेल आबासाहेब.
मायच्यान कधी दखा बहिणी सोन. मी असं म्हणत नाही शरीरले काही व्याधी घालायला पाहिजे, आपल्या शरीरला तकलीफ येते नक्की घालायला पाहिजे, अजिबात नाही म्हणणार नाही. पण गाऊन घालीस नाही रात्री आपला आपला गाऊन घालले ना आपला आपला रूमात झोपी राहा ना बहिणी सोन, बाहेर निघाणच नाही. बरोबर आहे का नाही? बाकी नाही बाया गाऊन घालीन बटा गावमा फिरी येतेच भाऊ. गाऊन घाला आपला आपला घरमात पडी राहा ना बहिणी सोन. हा दखा साडीवर जेवढी बाई सुंदर दिकस ना तसं त्या गाऊन फाऊनवर नाही दिकस. साडीवर बाई डोक्यावर पदर राही ना असा जीव करस आई मायना का मंदिर बांध टाको भो असा जीव करस. आणि गाऊनवर फिरणाऱ्या बहिणी बहिणी जो नका फिरत जा रात पाटना एखादा कच्ची हिंमत ना माणूस जर दकाना ब्याईन मर जाईतो तुमले. कारण गाऊन घालेल बाई काय चांगली दिकस का? आपण बाजरीवर ना चिडा उडवाल नाही लाकडे गाठ देऊत का तशा दिखतीस ते का माप मारास का वाढून दुडून सत्यानाश राहतो. हा ते घालीस नि गरमात झोपा ना बहिणीसून बाहेर नका फिरत जा. कच्ची हिंमत ना मर जाई ना ब्याईस ना. बऱ्याच गोष्टी आहेत अशा सांगासारख्या तुम्ही. हो पण ते कसं आहे ना काही काही गोष्टी परशु बाबा खरं सांगाल गे ना, खरं जर सांगाल गे ना सगळी माय बी सांगस तू मन पोटणार नाही शे असं. खरं मोकलाले पचत नाही ना आणि आपण खोटान करता तोल करतच बी नाही ना. हो बरोबर आहे की नाही? खरं बोलायला नाही गेले ते खरंच बोला ना, वायबार फुकट ना काय तोल करा ना. रागवून ते तुम्ही काय करू शकतास? उजीवे घे तारीख देत नाही यांवर काय करशात? तारीख देणार असली विचारा कितला रावण्या करण्या पडतेस. कारण आपली दुकान आहे ना परशु बाबा हायवेवर आहे, गिराईकच नाही कमीच नाही. हा अजून सांगतो बायास करते ना अपेक्षा ठिरावत ना आपण पहिला सासरा असले देखील सुनबाई पटकन डोकावर पदरली. पहिला सासरा बी तिथला समजदार होतात दादाश्री. आत्तेच्या बनी राहणार ना नवीन सासरा त्या रिमिक्स सासरा येतस. रिमिक्स पहिला सासराशने अशी मर्यादा होती सुनबाईना समोर बायकोन संगे बोलायला सुद्धा घाबरेत. जर म्हणा बोला मा तोल घ्या मन सुनबाई काय विचार करी भो, मन सासरा बी काय बी बोलस माय मन सासूले. सगळी बायकोन संगे सुद्धा बोलायला घाबरे माणूस. म्हणजे जवळजवळ बायको सगळीच राहस पण सांगी राहिनो सगळी बायकोले सुद्धा बोलायला घाबरे माणूस. इतका मर्यादा मावतात पहिला सासरा. मनीषी त्या सुनबाया पटकन सासराला देखील पदरलेली आहेत. बरोबर आहे की नाही? आतेना ज्या नवीन वय राहणार ना त्या सासरा ती सुनबाई गरमा काम आवरच नाही. अहो भाऊ इथलची चड्डी घाली बटस हो भाऊ तू चड्डी तरी मोठी घाल रे काका. कसाल ती बहीण पदरली तू इथलची चड्डीवर फिराय ना ओ बानट सुरूत ना ओ उलगेल वावर चड्डी तरी मोठी घालत जा रे. ओ आप्पा बट्टा सत्यानाश करणार तुम्ही. विठ्ठल विठ्ठल दादा जिजामाँ साहेबांची परिस्थिती अशी होती. कोणी येवण्याने गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले येता. आणि आई भवानीला सांगत होता अगं हे जगदंबे अगं भवानी अगं कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. कोणी दासीने बघा बघ मंदिरात गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडलेत पायही तोडले येता. ते परिस्थिती बघितली आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांकडे जाऊन मासाहेबांना सांगा वाव साहेब कोणी येवणार मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले इथं पायही तोडले इथं. आई भवानीला सांगत होता कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. ऐकल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांनी मंदिरात जावं. मंदिराची परिस्थिती येवणानं गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले इथं पायही तोडले इथं. ती परिस्थिती बघितली आणि जिजाऊ साहेबांना आई भवानीला हक्क मारली. आई भवानीला सांगितलं अगं जगदंबे अगं भवानी अगं आई अगं ऐक ना अगं दार उघड बया दार उघड आई दार उघड बया दार उघड बया दार उघड दार
आमाबाई जागवी थोरात सारी आई तुपातळी आमाबाई जागवी थोरात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये आज गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये अगं ए जगदंबे ए भवानी अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको मला कुल वंशज नको एकच पुत्र दे एकच पुत्र दे पण जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे आई भवानीनं हाक ऐकली जिजाऊ साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात महिला मातांना कळतंय दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात जिजाऊ साहेबांना डोहाडे लागले कोण्या दासीने यावं आणि जिजाऊ साहेबांना विचारावं मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं काय प्यावंसं वाटतं का जिजाऊ साहेबांनी सांगावं बाई मला खावंसं वाटत नाही मला प्यावंसं वाटत नाही मला एकच वाटतं काय हातात दुधारी तलवार घ्यावी हातात दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं काय डोहाडे लागले होते वा डोहाडे असे होते म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले आत्ताच्या मायला जर कोण विचारलं दिवस गेल्याच्या नंतर ताई तुला काही खाऊ जीव करस काय पिऊ पिऊ जीव करस का आत्याने माई एकच सांगस मन कानी पिवे पाणी पिऊ पिऊ जीव करस शेलगावतून दर्शन कसाल राजा जन्माली बाकीने माया त्या दिवस जावानंतर 2-2, 3-3 किलो मुलतानी माटी काय जाते माडी तू मुलतान काशीतून पोटे विठ्ठल विठ्ठल ऐका विठ्ठल विठ्ठल राजे छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून तर आमचे रामदास स्वामी सांगत असताना म्हणतात ना धन्य जिजाऊच्या कुशीवीर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन इथे सुद्धा मासाहेबांना धन्यता नाही का मुलगा चांगला कर्तबदार जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात आणि कदाचित विठ्ठल विठ्ठल मुलगा जर काय कर्तबदार निघाला म्हणजे संस्कार तुम्ही दिल्याच्या नंतर 16 संस्कारांमध्ये जेव्हा गर्भधारणा राहते ना हो 7व्या महिन्यात खोय भरतच तदनंतर आखो गर्भसंस्कार ती एक विधी होती 16 संस्कारांमध्ये ती एक विधी असते आता आपण सगळं विसरत चाललोय आपण सर्व विसरत चाललोय आपल्या बऱ्याच रूढी परंपरा विसरत चाललोय म्हणून कुठंतरी हे चुकीचं घडतंय बरं का म्हणून आपण काही जुन्या रूढी परंपरा त्या टिकल्या पाहिजे त्याच्या मागे काही ना काही हेतू होता हो आणि जर का तुम्ही त्या रूढी परंपरा टिकून ठेवल्या आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी कर्तबदार जन्माला आले तर त्या जन्माला आलेल्या कर्तबदार पोरापोरींच्या मायबापाला माझे तुकोबराय धन्यता देतात अभंगाच्या प्रथम चरणात